ओके, आपण न्यूमेरिकल बघत होतो. एकदा परत मी पहिल्यापासून स्टार्ट करतो. 1-2 मिनिटं थांबूया, सगळ्यांना जॉईन होऊन जाऊ दे, मग स्टार्ट करू. तर आपण न्यूमेरिकल स्टार्ट केलं होतं रोप बेल्ट ड्राईव्हचं. रोप बेल्ट ड्राईव्ह आणि व्ही बेल्ट ड्राईव्ह आर रिमेन सेम. दोघांमध्ये फक्त डिफरन्स एवढाच राहील की व्ही बेल्ट ड्राईव्हमध्ये एक सिंगल बेल्ट यूज व्हायचा आणि रोप ड्राईव्हमध्ये आपण मल्टिपल रोप्स यूज करून पॉवर ट्रान्समिशन करतो. ठीक आहे. तुमचा जो ड्रायव्हिंग टेन्शनचा रेशो आहे तो T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा इंटू कोसेक बीटा सेम राहील जो व्ही बेल्टच्या केसमध्ये होता. ठीक आहे. न्यूमेरिकल बघूया. A rope drive transmits 600 kilowatt from a pulley of effective diameter 4 meter. एक पुली दिली 4 मीटरची, जिच्यावरून आपण 600 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करतोय आणि रोप ड्राईव्हचा यूज करतोय. ठीक आहे. दॅट रन्स ॲट अ स्पीड ऑफ 90 RPM. ती पुली 90 RPM ला रोटेट होते. अँगल ऑफ लॅब दिला आहे 160 डिग्री. अँगल ऑफ ग्रू दिला आहे दॅट इज ट्वाईस बीटा. न्यूमेरिकल मध्ये बऱ्याचदा तुम्ही घाईघाईत न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला जाल तर हा जो ग्रू अँगल असतो हा नेहमी असतो ट्वाईस बीटा ची व्हॅल्यू असते. हा 45 डिग्री जो दिला आहे ही ट्वाईस बीटा असते, पण आपण इथे फक्त बीटा घेतो. तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना याला डिवाइड बाय 2 करून बीटा कन्वर्ट करून घ्यायचा आणि मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.28. न्यूची व्हॅल्यू 0.28 दिली आहे. द मास ऑफ रोप इज 1.5 kg पर मीटर. मास दिलंय म्हणजे आपल्याला इथे सेंट्रिफ्युगल टेन्शन काढावंच लागेल कारण मास तुम्हाला देऊन टाकलाय. अँड अलायबल टेन्शन इन इच रोप. आता हे अलायबल टेन्शन इन इच रोप म्हणजेच काय? अलायबल म्हणजे मॅक्झिमम टेन्शन. जेव्हा पण एखाद्या न्यूमेरिकल तुम्हाला व्हॅल्यू गिवन असेल अशी अलायबल टेन्शन, युनिट बघून घ्यायचं. जर न्यूटन असेल तर तो काय असतो तुमचा मॅक्झिमम टेन्शन असतो, आणि जर स्ट्रेस म्हटलं असेल अलायबल स्ट्रेस तर त्याचं युनिट काय न्यूटन पर mm² किंवा MPa. ठीक आहे. तर हा गोंधळ करायचा नाही. अलायबल टेन्शन म्हटलं असेल तर युनिट बघून घ्यायचं. न्यूटन असेल तर ते मॅक्झिमम टी जो कॅपिटल टी असतो त्याची व्हॅल्यू असते, आणि जर सिग्माची व्हॅल्यू दिली असेल तर तो अलायबल स्ट्रेस म्हणतो. ठीक आहे. किंवा अलायबल टेन्शन पण म्हणू शकतो, पण फक्त युनिट इथे न्यूटन पर mm² असतं किंवा MPa असतं. ठीक आहे. आणि फाइंड आउट करायला लावलंय फाइंड द नंबर ऑफ रोप रिक्वायर्ड. म्हणजे 600 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी किती नंबर ऑफ रोप रिक्वायर्ड असते. ठीक आहे. तर आपण आपल्या ट्रॅडिशनल वेने न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, जसं आतापर्यंत आपण करत होतो एक सिंगल बेल्टसाठी. तसं इथे एक सिंगल रोपसाठी आपण पॉवर ट्रान्समिशन मध्ये कॅल्क्युलेट करू. आपल्याला टोटल पॉवर जी ट्रान्समिट करायची ती 600 किलोवॅट आहे, बरोबर. तर आपण काय करू, या न्यूमेरिकल मध्ये ज्या गिवन थिंग्स आहेत त्याच्याने एका सिंगल रोप किती पॉवर ट्रान्समिशन करू शकते ते कॅल्क्युलेट करू, आणि 600 डिवायडेड बाय दॅट पॉवर जर केली तर आपल्याला किती नंबर ऑफ रोप लागतील ते कॅल्क्युलेट करते. म्हणजे समजा जर आपला आन्सर आलं 20 किलोवॅट, तर मग 600 ला आपण 20 ने जर डिवाइड केलं तर तुमचे 30 रोप्स तुम्हाला लागतील. ठीक आहे. तर असं एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आपण नेहमी आतापर्यंत असं न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेलं नाही की नंबर ऑफ बेल्ट फाइंड आउट करायचा तुम्हाला न्यूमेरिकल नव्हता, पण रोपच्या केसमध्ये नंबर ऑफ रोप्स विचारू शकता. तर ठीक आहे. एक सिंगल रोपसाठी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आणि मग फायनल त्याला डिवाइड करू. ठीक आहे. गिवन थिंग्स काय ते बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल पॉवर इज 600 किलोवॅट. डायमीटर दिलाय 4 मीटर. एन कॅपिटल एन इज युअर 90 RPM. थिटा अँगल ऑफ लॅब 160 डिग्री. याला कन्वर्ट केला रेडियन मध्ये π/180 ने मल्टिप्लाय करून. सो युअर थिटा इज 2.8 रेडियन. ग्रू अँगल दॅट इज ट्वाइस बीटा. ट्वाइस बीटा इज 45.
सो बीटा इज युअर 22.5 डिग्री. याला डिग्रीतच राहू द्यायचा, याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा नाही. तर बऱ्याचदा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जर तुम्ही याला पण रेडियन मध्ये कन्वर्ट केला तर आन्सर चुकतं. ठीक आहे. म्यूची व्हॅल्यू 0.28 आणि मास दिलेला आहे 1.5 kg पर मीटर आणि टी दिला आहे मॅक्सिमम टेन्शन दॅट इज 2400 न्यूटन. ठीक आहे. फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ रोप्स. तर बघा, पहिले आपण सगळ्यात पहिले वेलॉसिटी कॅल्क्युलेट करून घेऊ, कारण तुम्हाला डायमीटर पण माहिती आहे आणि एन पण माहिती आहे. सो व्ही इज युअर पाय डी एन डिवाइडेड बाय 60. पाय मल्टीप्लाय बाय 4 इज युअर डायमीटर 90 rpm डिवाइडेड बाय 60. सो वेलॉसिटी मिळाली 18.85 मीटर पर सेकंड. ठीक आहे. वेलॉसिटी मिळाली, मास गिवन आहे, मास आपल्याला दिले 1.5 kg पर मीटर. सो आपण सेंट्रिफ्युगल टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज टीसी. टीसी इज युअर एम व्ही स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअरने आपल्याला सेंट्रिफ्युगल टेन्शन मिळालं 533 न्यूटन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कॅपिटल टी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि टीसी पण माहिती आहे. तर आपण जो T1 आहे, जो साईडचं टेन्शन आहे, ते ह्या रिलेशनने कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज T1 इज इक्वल टू टी मायनस टीसी. तर हा 2400 तुमचा मॅक्सिमम टेन्शन होता, 533 तुमचं सेंट्रिफ्युगल टेन्शन कॅल्क्युलेट केलं होतं, त्यातनं आपल्याला T1 ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. तर एका याच्यातनं आपल्याला T1 ची व्हॅल्यू मिळून गेली. आता या न्यूमेरिकल मध्ये गोंधळ कसा होईल बघा, तुम्हाला सांगतो. पॉवर पण दिलेली आहे, पॉवरची व्हॅल्यू 600 किलोवॅट देऊन टाकलेली आहे आणि तुम्हाला वाटतंय की अँगल ऑफ ग्रो दिलेला आहे. तर आपण पॉवरचं इक्वेशन वापरू, P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. त्याच्यातनं एक टर्म मिळेल आणि दुसरी T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा इंटू कोसेक बीटा. त्याच्यातनं एक मिळेल. तर आपण त्याच्यावरनं पण T1 T2 कॅल्क्युलेट करू शकतो. पण तसं जर केलं तर आन्सर चुकेल. का? कारण की आपण न्यूमेरिकल मध्ये आपल्याला माहित नाही की किती नंबर ऑफ रोप्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही जी टर्म्स आहे, ही जी पॉवर ट्रान्समिशन ही एका सिंगल रोपने केलेली नाही. म्हणून ह्या पॉवरचा युटिलाइज आपण सगळ्यात लास्टला करणार आहोत. ठीक आहे. दोन रिलेशन कुठले वापरायचे, एक T1 इज इक्वल टू टी मायनस टीसी, कारण तुम्हाला मॅक्सिमम टेन्शन देऊन टाकलंय, टीसी कॅल्क्युलेट करता आलाय, त्याच्यावरनं T1 मिळाला. आणि हा जो दुसरा रिलेशन आहे T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा इंटू कोसेक बीटा, त्याच्यावरनं एक रिलेशन. अशा दोन रिलेशनवरनं आपण T1 आणि T2 दोघांची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर बघा, याला सॉल्व्ह केलं आहे. म्यूची व्हॅल्यू 0.28, थिटा 2.8, कोसेक बीटा 22.5 डिग्री. इथे T1 आणि T2 मध्ये रिलेशन मिळालं. T2 ची व्हॅल्यू 240 न्यूटन मिळाली. आता T1 मिळाला, T2 मिळाला, ही माहिती आहे. तर पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो आपण एका सिंगल बेल्ट साठी. फॉर अ सिंगल बेल्ट ड्राईव्ह T1 मायनस T2 इंटू V, तर आपल्याला ती पॉवर मिळते 30.67 किलोवॅट. हा सिंगल रोप साठी पॉवर झाली. बट आपल्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय दिलं की इट ड्राईव्ह ट्रान्समिट द 600 किलोवॅट ऑफ पॉवर. त्याच्यामुळे नंबर ऑफ रोप आपण कॅल्क्युलेट करू शकतो की नंबर ऑफ रोप टोटल पॉवर ट्रान्समिटेड डिवाइडेड बाय पॉवर ट्रान्समिटेड बाय सिंगल रोप. याच्यावर याला आपण जर डिवाइड केलं, मला जवळपास 30.67 ने डिवाइड केल्यानंतर 19.56 आन्सर येते. पण नंबर ऑफ रोप ज्या असतील त्या अशा ऑड नसतात. ठीक आहे. तर इथे काळजी घ्यायची, एक तर तुम्ही 19.56 आले म्हणजे 19 पेक्षा व्हॅल्यू मोठी आहे तर 20 रोप लिहायच्या. समजा 20 पॉईंट समथिंग आलं असतं तर 21 लिहिल्या असत्या, कमी लिहायच्या नाही. इथं 19.56 आला तर तुम्ही 19 रोप लिहू नाही शकत. ठीक आहे. तर इथे 20 रोप्स आपण युटिलाइज केल्या असं लिहायचे. ठीक आहे. तो एक सिंपल न्यूमेरिकल होत आहे, फक्त कन्फ्युजन करायचं नाही. रोपच्या न्यूमेरिकल्स मध्ये जी मॅक्सिमम पॉवर दिलेली असेल तिचा यूज आपण नंबर ऑफ रोप फाइंड आउट करण्यासाठी करतो. ठीक आहे. आणि एका सिंगल रोप साठी पहिले पॉवर कॅल्क्युलेट करतो. हा एक न्यूमेरिकल आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. न्यूमेरिकल मध्ये काय दिलंय तुम्हाला, कोणाचा तरी माईक ऑन राहिलाय, माईक ऑन राहिलाय तो बंद करून घ्या. ओके. A pulley used to transmit power by means of rope. परत इथे काय म्हटलंय न्यूमेरिकल मध्ये, बाय मीन्स ऑफ रोप्स. रोप्स आलंय, रोप नाही म्हटलंय. सिंगल रोप म्हटलं असतं तर आपल्याला परत आपण व्ही बेल्ट ड्राईव्हच्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो.
बऱ्याचदा एखादा न्यूमेरिकल असा येऊ शकतो की एक सिंगल रोपने पॉवर ट्रान्समिशन होते, तर त्या केसमध्ये आपल्याला एक सिंगल रोपच्या याच्याने आपण कॅल्क्युलेट करू. पण जर न्यूमेरिकल स्टार्ट होताना जो तुम्ही स्टेटमेंट वाचतात, ते स्टेटमेंट वाचतानाच व्यवस्थित वाचाल की काय म्हणताय बघा. बाय मीन्स ऑफ रोप्स म्हटलंय, ठीक आहे. Then त्या पुलीचा डायमीटर दिलाय ॲज अ डायमीटर ऑफ 3.6 मीटर, ठीक आहे. अँड हॅज अ क्रूज ऑफ 45, हॅज 15 क्रूज ऑफ 45 अँगल. 15 क्रूज आहेत, ज्यांचा अँगल 15 डिग्री दिलेला आहे, ठीक आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 160 डिग्री, म्हणजे आपला लॅब जो आहे अँगल ऑफ लॅब तो दिलाय 170 डिग्री. अँड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोप अँड ग्रू इज 0.28, ठीक आहे. मॅक्सिमम परमिसिबल टेन्शन कॅपिटल टी 960 न्यूटन दिलाय. अँड द मास ऑफ रोप इज 1.5 kg per meter लेंथ, मास पण दिलेलं आहे, ठीक आहे. What is the speed of the pulley in RPM and the power transmitted in the condition of maximum power prevail? आता बघा ह्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आरपीएम मध्ये त्या पुलीचा जो स्पीड आहे, डायमीटर आपल्याला माहिती आहे 3.6, पण आपल्याला आरपीएम कॅल्क्युलेट करायचं आहे, स्पीड माहिती नाही, ठीक आहे. आणि पॉवर किती, मॅक्सिमम पॉवर. तरी माईक चालू आहे. माईक चालू आहे कोणाचा तरी, ऑफ करा. गिवन थिंग्स लिहूया. आरपीएम कॅल्क्युलेट करायचे आहे आणि मॅक्सिमम पॉवरची कंडिशन आपल्याला दिलेली फॉर द पॉवर ट्रान्समिटेड इफ द कंडिशन ऑफ मॅक्सिमम पॉवर इज प्रिव्हेल. मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन साठी आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते त्या कंडिशनचा यूज करून आपल्याला स्पीड पण कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे. सगळ्यात पहिले डायमीटर दिला आहे 3.6 मीटर. 15 ग्रूज म्हटले, नंबर ऑफ ग्रूज 15 आहेत. ट्वाइस बीटा इज युअर 45 डिग्री, सो बीटा इज 22.5. थीटा 170 डिग्री आहे, याला पण आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केला आहे. पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून म्यूची व्हॅल्यू 0.28 आहे. कॅपिटल टी 960 अँड एम इज युअर 1.5 kg per meter. नाव मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशनच्या कंडिशन मध्ये आपण व्हेलॉसिटीची लिहितो, त्याचा फॉर्म्युला लिहू. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय 3m, ठीक आहे. सो टी इज युअर 960, v 3ची व्हॅल्यू दिली आणि मास जो दिला तर 1.5 दिलाय, तर व्हेलॉसिटी तुमची इथून कॅल्क्युलेट होईल 14.6 मीटर पर सेकंड. सो ही एका रोप साठीची झाली. वी नो दॅट द मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द रोप ऑर पुली, ठीक आहे. पण आपल्याला एन कॅल्क्युलेट करायचा आहे, तर एन कसा कॅल्क्युलेट करू, व्ही वरून. आपण व्ही कसा लिहितो, व्ही इज इक्वल टू पाय डी एन अपॉन 60. तो इथे आपण रिव्हर्स प्रोसेस केली आहे. मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशनने पहिले व्ही कॅल्क्युलेट केला आणि त्यानंतर एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सो एन इज इक्वल टू व्ही इंटू 60 डिवाइड बाय पाय डी, ठीक आहे. पाय डी एन अपॉन 60च्याच फॉर्म्युलाला रिकन्वर्ट केलंय आणि अननोन फक्त तुमचा एन आहे, बाकी सगळ्या नोन थिंग्स त्याच्यात पुट केल्यानंतर तुम्हाला कॅपिटल एन ची व्हॅल्यू मिळेल, दॅट इज 77.5 आरपीएम, ठीक आहे. नेक्स्ट आहे पॉवर ट्रान्समिशन. तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशनच्या केसमध्ये आपण टीसी कसा फाइंड आउट करतो, दॅट इज मॅक्सिमम टेन्शन इन द बेल्ट डिवाइडेड बाय 3, और सेंट्रिफ्युगल टेन्शन इज 1/3 ऑफ युअर मॅक्सिमम टेन्शन. सो इथे टीसी ची व्हॅल्यू मिळून जाईल 320 न्यूटन. आणि जो टेन्शन इन द टाइट साइड ऑफ द बेल्ट आहे तो T1 कसा कॅल्क्युलेट करू, कॅपिटल टी गिवन आहे, टीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, तो 640 न्यूटन मिळाला. जो T2 आहे तो परत T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा इंटू कोसेक बीटा, या फॉर्म्युलाने आपण T2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तो T1 आणि T2 मिळाला. फायनली पॉवर ट्रान्समिशन पर रोप आपण कॅल्क्युलेट करू शकतो T1 मायनस T2 इंटू V ने, ठीक आहे. सिन्स द नंबर ऑफ ग्रू आर 15, इथे बघा, सिन्स द नंबर ऑफ ग्रूज आर 15 म्हणजेच काय, 15 ग्रूज आहेत, म्हणजे किती रोप्स यूज होत आहे, 15 रोप यूज होत आहे. म्हणून मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिशन किती राहील, ती जी सिंगल याच्यासाठी आपण कॅल्क्युलेट केली आहे तिला मल्टिप्लाय करायचं 15 ने. सो युअर फायनल आन्सर इज 124.17 किलोवॅट. आता एक्झाम मध्ये तुम्ही काय करतात, जनरली चुका अशी होते की सगळा न्यूमेरिकल प्रॉपर बरोबर सॉल्व्ह होतो, पण लास्टला हा जो 15 ने मल्टिप्लाय करायचा आहे, नंबर ऑफ ग्रुप 15 आहे, 15 ने मल्टिप्लाय करायचं, तुम्ही जर गेले तुमचं फायनल आन्सर चुकीचं असेल,
काळजी घ्यायची की रोपच्या न्यूमेरिकल मध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पॉवर ट्रान्समिशनच्या केसमध्ये नंबर ऑफ ग्रुप दिले असतील किंवा नंबर ऑफ रोप फाइंड आउट करायला लावले असतील तर त्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं. फक्त बेल्ट्स मध्ये आपण सिंगलच बेल्ट यूज करायचो, रोप्स मध्ये मल्टिपल रोप यूज होतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट युअर रोप ड्राईव्ह. एक लास्ट न्यूमेरिकल आहे, याच्यामध्ये गर्थ ऑफ रोप म्हणून एक कॉन्सेप्ट येते. गर्थ ऑफ रोप सी असते, देअर सी इज द गर्थ ऑफ रोप असं म्हटलं आहे. हा न्यूमेरिकल तुम्ही वाचा, सिम्पल न्यूमेरिकल, याच्यात पण खूप काही असं टफ नाही आहे. सगळे नंबर ऑफ रोप तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, मास दिलेला आहे, अँगल ऑफ ग्रोथ दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे. जे हे वरचे दोन न्यूमेरिकल्स आहेत, दोघे न्यूमेरिकलचं कॉम्बिनेशन करून हे तिसरा न्यूमेरिकल दिलं आहे. हे न्यूमेरिकल तुम्हाला ट्युटोरियल मध्ये सॉल्व्ह करायला देईल मी. ते सॉल्व्ह करून बघा, जर काही अडलं तर मला सांगाल, आपण ट्युटोरियलच्या वेळेस फक्त एक्सप्लेन करून घेऊ. ठीक आहे, तर इथे तुमचं फर्स्ट युनिट कम्प्लीट होतं. तर चेन ड्राईव्ह नावाचा टॉपिक स्टार्ट होत जातो. चेन ड्राईव्ह जो टॉपिक आहे तो पूर्वीच्या सिलेबस मध्ये होता, आता NMU ला होता. तुम्हाला बाटूच्या केसमध्ये चेन ड्राईव्ह काढून टाकला. तुमचा रोप अँड बेल्ट ड्राईव्ह फर्स्ट युनिटचा पार्ट इथे कम्प्लीट होतो. फर्स्ट युनिट मध्ये कुठलीही कॉन्सेप्ट संबंधित नसेल, एखादा न्यूमेरिकल समजला नसेल, एखादा फॉर्म्युला समजला असेल, डेरिव्हेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला ग्रुपमध्ये मेसेज टाका, मी तुम्हाला तिथे परत एकदा एक्सप्लेन करून सांगेल की कसं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. किंवा आपण एक सेपरेट लेक्चर वाटल्यास तर डिस्कशनवर घेऊ, त्यावेळेस वाटल्यास सगळ्यांचे माईक ऑन ठेवून कोणाला काय डिस्कशन करायचे असेल आपण डिस्कशन करून घेऊ. पण पहिले जे जे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले, जे मी ट्युटोरियलला दिले ते सॉल्व्ह करा, कारण स्वतः सॉल्व्ह कराल तर तुम्हाला डिफिकल्टी काय आहे, ते कुठे अडतं आहे ते लक्षात येईल. आणि आता फर्स्ट युनिट कम्प्लीट झाल्यानंतर ट्युटोरियलला सॉल्व्ह करायला आता जर सुरुवात केली तुम्ही, तर बेसिक्स पासून हायर याच्यापर्यंत येत येत तुम्हाला कुठे काय काय अडतंय, कन्फ्युजन कुठे होतंय ते आयडेंटिफाय होईल. ठीक आहे, कारण एक 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 न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला सोपं वाटतं, पण एकदम सडनली पूर्ण युनिट कम्प्लीट झाल्यानंतर कुठल्या ठिकाणी कुठला फॉर्म्युला युटिलाइज करायचा याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस लागेल. ठीक आहे, तर इथे मी फर्स्ट युनिट तुमचं कम्प्लीट करतोय. बाकी तुम्हाला या युनिटचे जेवढे पण फॉर्म्युलेज आहेत ते मी PDF बनवून टाकून देईल ग्रुपला. ओके, आणि पुढच्या वीकमध्ये मी 2 ते 3 एक्स्ट्रा लेक्चर याचे जे टॉमच्या ऐवजी आपण MQCचे घेऊन घेऊ, कारण मी बरेचसे MQCचे लेक्चर तुमचा फर्स्ट युनिट कम्प्लीट करण्यासाठी युटिलाइज केले. तर पुढच्या वीकमध्ये 1-2 लेक्चर मी MQCचे एक्स्ट्रा घेईन, ज्याच्यात तुमचं MQCचं पण एक युनिट कम्प्लीट होईल.